पोहे न शिजवता न दळता अशी कुरडई कधी तुम्ही पाहिली आहे का? तुमचा विश्वास बसणार नाही की ह्या कुरडईसाठी मी मिक्सरचा किंवा गॅसचा वापर केलेला नाही आहे. तरी पण आपली चौपट फुलणारी कुरडई आहे ती तयार झालेली आहे. कुरडई बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो जाडेवाले पोहे घेतलेले आहेत. पोहे आहेत ना, आपण कांदा पोह्यांना वापरतो ना, तेच जाडेवाले पोहे घ्यायचे, पातळवाले पोहे घ्यायचे नाही आहेत. आणि त्यांना आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत आणि चाळून घ्यायचे. पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी ते कढई घेतलेली आहे. तुम्ही कोणतंही पसरट भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये आपले पोहे ओतून काढायचे. पोह्यांच्या वरपर्यंत पाणी ओतायचं आहे आणि पोहे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने असे त्यांना मिक्स करून पोहे धुवून घ्यायचे. पोह्यांवरती भरपूर कचरा असतो, तो सर्व निघून जातो. पोहे चांगले पांढरे शुभ्र झाले ना की आपली कुरडई आहे ना, ती पण पांढरी शुभ्र होते. आणि 5 मिनिटं याला पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. 5 मिनिटांनंतर पोहे आपल्याला चाळणीमध्ये नितळायला काढायचे आहेत. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पोहे आहेत ते आपल्याला 2 तास असे उंबळण्यासाठी, म्हणजे नरम पडण्यासाठी झाकून ठेवायचे. पोहे ना माझ्या 3 तास झालेले आहेत. माझे पोहे आहेत ना, ते जास्त जाडसर होते म्हणून लवकर नरम पडले नाहीत, तर मी त्याला अजून 1 तासभर जास्त झाकून ठेवले होते. तुमचे जर असेच जाड पोहे असतील तर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. थोडेसे नरम असतील पातळवाले तर कमी वेळ पण लागू शकतो. तुम्हाला वाटलं आपले पोहे जास्तच कडक आहेत, नरम पडले नाहीत, तर थोडंसं पाण्याचा असा शिंतोडा मारायचा आणि परत थोडा वेळ यांना झाकून ठेवायचे. माझे पोहे आहेत ते चांगले नरम पडलेले आहेत. आपण अशा हाताने कुस्करून बघायचे. चांगल्या हाताने कुस्करल्याच्या नंतर गोळा झाला ना की समजायचं की आपले पोहे आहेत ते नरम पडलेले आहेत. चाळण बसेल असा टोप घ्यायचा, त्याच्यावरती आपल्याला चाळण ठेवायची आहे. ह्या चाळणीमध्ये आपण पोहे आहेत ना ते मॅश करून घेणार आहोत. जसं आपण पुरणपोळीचं पुरण वाटतो ना, त्याच पद्धतीने आपण हे पोहे आहेत ना ते ह्या चाळणीवरती आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. चाळणीमध्ये एकसाथ चाळण भरून पोहे घालायचे नाही आहेत, थोडेसेच पोहे घालायचे. आणि जसं आपण पुरण वाटतो ना तसेच हे पोहे आहेत ते आपल्याला ग्लासाने किंवा पळीने तुम्ही वाटून घ्यायचे आहेत. पोहे एकदम नरम झाले असतील ना तर सहज असे आपल्याला वाटता येतात. बघू शकता तुम्ही आपले कसे पोहे वाटले गेलेले आहेत ते. असे जर सहज तुमचे पोहे वाटले जात नसतील ना तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मारायचं आणि परत झाकून ठेवायचं. बघू शकता किती मऊ लुसलुशीत असं आपले पीठ तयार झालेलं आहे ते. अशा पद्धतीने आपण सर्व पोहे आहेत ते वाटून घेतलेले आहेत आणि परातीत काढून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपल्याला पापड खार घालायचा आहे. बघू शकता तुम्ही किती आहे पापड खार तो. पापड खार जास्त घालायचं नाही. कुरडई फेणी आहे ना ती तळल्याच्या नंतर लाल होते. आणि 1 टेबलस्पून आपल्याला मीठ घालायचं आहे. छोटा चमचा पापड खार पण खारट असतो आणि मीठ पण खारट असतं, म्हणून प्रमाणातच घालायचं. आणि वाळवणीच्या पदार्थामध्ये ना मिठाचं प्रमाण थोडं कमीच घालायचं आहे. आणि अर्धा किलो पोह्यांसाठी 1 छोटा चमचा पापड खार आणि 1 मोठा चमचा मीठ, एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. खारटही होणार नाहीत आणि अळणीही होणार नाहीत तुमच्या कुरडया. तुम्ही जास्त प्रमाणात जर कुरडई करणार असाल ना तर पोहे आहेत ते चाळणीवर वाटून ठेवायचे आणि नंतर थोडं थोडं असं पीठ घ्यायचं आणि मळून घ्यायचं. पीठ मात्र चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं. आपण चांगलं बारीक वाटलेलं आहे, एकदम जास्त वेळ असं पीठ मळावं लागत नाही आहे. एकसाथ सर्व पीठ मळू नका, कारण पोहे आहेत ना, पोह्याचं पीठ आहे ना ते मळल्याच्या नंतर ना थोड्या वेळ आपण असंच ठेवलं ना तर ते घट्ट होतं. म्हणून जसं लागेल ना तसं मळून घ्यायचं आणि बाकीचं पीठ आहे ते झाकून ठेवायचं. इथे मी चकलीचा साचा घेतलेला आहे, त्याला तेल लावून घ्यायचं. आणि कुरडई तुम्हाला जाडी पाहिजे असेल तर जाळी लावायची, पातळ पाहिजे असेल तर पातळवाली जाळी लावायची. तिला पण तेल लावून घ्यायचं. स्वच्छ असं प्लॅस्टिक घालायचं, त्याला पुसून घ्यायचं. आणि हे पीठ आहे ना ते असं लांबट करून साच्यामध्ये भरायचं आणि कुरडया आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत. ह्या कुरडया मला खूप जाड्या वाटत आहेत, कारण मी घरी सुकवणार आहे पंख्याखाली, कारण आमच्या इथे ऊन येत नाहीत. तर मी आता याला छोटीवाली प्लेट लावणार आहे. तर छोटीवाली प्लेट लावून मी कुरडया काढत आहे. कुरडई पाडताना आपण जिथून सुरुवात केलेली आहे ना तिथे आणून परत आपली ही टोकं मिळवायची आहेत, म्हणजे कुरडई तेलात तळल्याच्या नंतर ती सुटत नाही. अशा पद्धतीने सर्व कुरडया आहेत त्या करून घ्यायच्या. मी इथे सर्व कुरडई आहेत ना ते खिडकीजवळ सुकायला घातलेली आहेत. खिडकीतून चांगली हवा येते, त्याच्यामध्ये इथं सुकवून घ्यायच्या. संध्याकाळला आपण ह्याला पलटी करून घ्यायच्या. जर तुम्ही उन्हात सुकवल्यात ना तर तुम्हाला लगेच पलटी करायची गरज नाही. पण जर तुमच्याकडे कमी जागा असेल तर संध्याकाळला पलटी करायच्या. दुसऱ्या दिवशीला सुकतात, मग तिसऱ्या दिवशी त्या उन्हामध्ये घालायच्या. जर ऊन नसेल तर गॅलरीत घालायच्या. एक कडकडीत ऊन लावलं ना तर आपली कुरडई आहे ती वर्षभर चांगली टिकते. आणि चांगल्या सुकल्या नाहीत ना तर त्याला बुरशी पकडते.
अशा ताटामध्ये भरायच्या आणि तुमच्याकडे जर ऊन असेल ना गॅलरीत, तर गॅलरीत ठेवा. कुरडईला किंवा कापडांना एकतरी ऊन लागलं पाहिजे, म्हणजे आपले वाळवणीचे पदार्थ आहेत ना ते चांगले वर्षभर टिकतात. बारीक जाळीने आपण कुरडई काढलेली आहे. त्या कुरडया एकदम चांगल्या मस्त अशा भुसभुशीत अशा तयार झालेल्या आहेत. तर व्यवस्थित अशा आपण त्यांना हाताळायच्या आहेत. जोराजोरात त्यांना आपटायच्या नाही आहेत, हलक्या हाताने त्यांना भरून ठेवायच्या आहेत. तुम्ही पोह्याचं जास्त प्रमाण घेऊन तुम्हाला जरी घरगुती ऑर्डर घ्यायची असेल तरी पण तुम्ही अशा कुरडया बनवून तुम्ही विकू शकता. आजच्या जर तुम्हाला ही साधी सोपी कुरडईची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत त्या आपण आता तळून पाहूया. बघू शकता तुम्ही कशी कुरकुरीत आपली कुरडई तयार झालेली आहे ती. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा. एकदम पण कडकडीत तेल गरम करायचं नाही, नाहीतर तुमची कुरडई घातल्या घातल्या ती करपून जाणार आणि तिला अशी आपण तळून घ्यायची. त्याच पद्धतीने पण दुसरी पण तळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला जेवढ्या कुरड्या पाहिजेत ना तेवढ्या तळून घ्यायच्या आणि तेल चांगलं नितळून घ्यायचं. पोहे न शिजवता, पोहे न दळता आजची जर तुम्हाला ही पोह्याची कुरडई आवडली तर नक्की लाईक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.